इथून आपलं डेरिव्हेशन स्टार्ट होते. डेरिव्हेशन स्टार्ट होत असताना जी तुम्हाला डायग्राम आता सेंड करणार आहे, या व्हिडिओ दाखवणार आहे, ती डायग्राम तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये येणं गरजेचं आहे. आता याच्यात काय सांगितलं बघा, आपल्याला माहीत आहे की आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये काय पाहिलं होतं, ज्यावेळेस फोटॉन रेडिएशन्स किंवा लाईट रेडिएशन्स हे ज्यावेळेस एखाद्या मेटल सरफेसवरती इन्सिडेंट होतील त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला कोलिजन पाहायला मिळते बिटवीन फोटॉन अँड इलेक्ट्रॉन. अँड ड्युरिंग द कोलिजन फोटॉन ट्रान्सफर्स इट्स एंटायर एनर्जी टू द इलेक्ट्रॉन ड्यू टू इलेक्ट्रॉन इज फ्री फ्रॉम मेटल सरफेस. हे आपण याच्या अगोदर स्टडी केलं होतं, तेच आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. फक्त इथं आपल्याला म्हणायचं आहे इथं काय होणार आहे, तर इथं फोटॉनची जी एनर्जी आहे ती कम्प्लिटली लॉस होणार नाही. बघा काय होणार आहे, आपण पुढे पाहू. बघा काय म्हणले त्यांनी आपल्या या ठिकाणी, ड्युरिंग कोलिजन बिटवीन फोटॉन अँड इलेक्ट्रॉन अँड एक्स-रे फोटॉन स्ट्राइक्स अँड इलेक्ट्रॉन. काय म्हणलं बघा मी, एक्स-रे फोटॉन म्हणजे या एक्स-रे वेव्हजमध्ये किंवा रेडिएशनमध्ये प्रेझेंट असणारे जे फोटॉन्स आहेत ते काय होईल, इलेक्ट्रॉनला स्ट्राईक म्हणजे थोडक्यात कोलाइड होतील अँड इज स्कॅटर्ड अवे फ्रॉम इट्स ओरिजिनल डायरेक्शन अँड डायरेक्शन ऑफ मोशन वाईल द इलेक्ट्रॉन रिसिव्ज अन इम्पल अँड बिगिन्स टू मूव्ह. ज्यावेळेस एक्स-रेमध्ये प्रेझेंट असणारे जे फोटॉन्स आहेत त्या फोटॉनमध्ये ट्रिमेंडस एनर्जी आहे. कशी, तर ती एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकतो E=H न्यू या इक्वेशनवरून. समजा आपण इथं इन्सिडेंट होणारे जे फोटॉन्स आहेत त्या फोटॉनची वेव्हलेंथ आपण समजा काहीतरी एक ठराविक वेव्हलेंथ घेतली जी समजा 0.71 अँगस्ट्रॉम युनिट एवढी आहे असं आपण कन्सिडर केलं, तर याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे E=H न्यू याच्यामध्ये न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी रिलेटेड विथ वेव्हलेंथ इज गिवन बाय C बाय लॅम्बडा. देअरफॉर HC बाय लॅम्बडा असं इक्वेशन येईल. H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू आपण 6.626 किंवा 6.63 इंटू द पॉवर -34 इंटू स्पीड ऑफ लाईट 3 इंटू 10 टू द पॉवर 8. आणि आपण जी कन्सिडर केली वेव्हलेंथ आहे समजा ती आपल्याला माहीत आहे एक्सरेची वेव्हलेंथ किती असते, टिपिकली 0.71 10 टू द पॉवर हे -10 मीटर. याला जर तुम्ही सॉल्व केलात तर ते येणारं जे आन्सर आहे ते आन्सर असेल 1.7498 इंटू 10 टू द पॉवर 4 इलेक्ट्रॉन वोल्ट. एवढी एनर्जी ती येईल. आपण इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये काढणार आहोत, का बरं ते देखील तुम्हाला पुढे सांगतो मी. याच्यानंतर मग याला जर आपण पुढे लिहिलं तर काय होतं आहे, 17,000च्या म्हणजे थोडक्यात ॲप्रॉक्सिमेटली 17,000 अशी ती एनर्जी त्या फोटॉनची असेल. बरोबर आहे. एवढी ट्रिमेंडस एनर्जी तो फोटॉन त्या जो काय इथं मटेरियल आपण चॉईस केलेलं आहे, समजा आपण कार्बन चॉईस केलं तर त्या ठिकाणी कार्बनचं स्ट्रक्चर आपल्याला माहीत आहे, हा न्यूक्लियस. त्याच्या सराउंडिंगमध्ये हे फर्स्ट ऑर्बिट, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. त्याच्या अराउंड हे सेकंड ऑर्बिट, याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. ज्यावेळेस या ठिकाणी फोटॉन कोलाइड होईल, जो एवढी एनर्जी घेऊन येत आहे, तर या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी समजा 11.26 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी लागते. किंवा आपण याच्या अगोदर देखील पाहिलेलं आहे एनर्जी लेवल डायग्राममध्ये. एनर्जी लेवल डायग्राममध्ये आपल्याला माहीत आहे की सगळ्यात पहिलं ऑर्बिट ज्याच्यामध्ये 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी असते. बरोबर आहे. जसं आपण नेक्स्ट आउटर ऑर्बिटमध्ये जाऊ तसं ती एनर्जी काय होते, कमी होत जाते. बरोबर आहे. जर समजा थोडा व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही काय करा, परत रिवाईज करून पहा किंवा परत बॅक घेऊन व्हिडिओ तुम्ही पहा. काय म्हणलं बघा, परत एक वेळ सांगतो मी. इथं काय होणार आहे, फोटॉन हा या मटेरियलमध्ये जे कुठलं तुम्ही मटेरियल चॉईस केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्ससोबत कोलाइड होणार आहे. बरोबर आहे. ड्युरिंग द कोलिजन काय होते, एक लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी जो हा फोटॉन घेऊन कॅरी करत आहे त्याच्यामधला बराचसा पार्ट हा तो त्या इलेक्ट्रॉनला काय करतो, ट्रान्सफर करतो. बरोबर आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं की हा एक आपण समजा कार्बन ॲटम चॉईस केला. इथं कार्बन मटेरियल आहे, याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे जो फ्री आहे, पण समजा ज्यावेळेस कोलिजन होत आहे त्यावेळेस तो कसा आहे, रेस्ट पोझिशनला आहे असं आपण कन्सिडर केलं. आणि त्यावेळेस तो फोटॉन त्या इलेक्ट्रॉनसोबत कोलाइड झाला आणि कोलाइड होऊन नंतर काय झालं, फोटॉन हा त्याच्या ओरिजिनल डायरेक्शनपासून डेव्हिएट झाला आणि इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला काय झाला, मूव्ह झाला. हे मी तुम्हाला आत्ता बोललो. मग याची जी फ्रिक्वेन्सी होती इनिशियल ती न्यू होती आणि स्कॅटर झाल्यानंतर काय झाली, ती न्यू डॅश अशी झाली. बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालं, फ्रिक्वेन्सीमध्ये लॉस झाला. आपल्याला माहीत आहे फ्रिक्वेन्सी कशाशी रिलेटेड आहे, एनर्जीशी रिलेटेड आहे. कारण जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढी एनर्जी जास्त असते. मग इथं काय झालं, इथं एनर्जी लॉस झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी काय झाली, डिक्रीज झाली. म्हणजे इथं लॉस
इन फोटॉन एनर्जीमध्ये लॉस झाला. मग इथं जर आपण पाहिलं तर या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी 17,498 इलेक्ट्रॉन वोल्ट याच्यामधली फक्त 11.26 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढीच एनर्जी लागेल या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी. मग ही एनर्जी याच्या कंपॅरिझनमध्ये कशी आहे, व्हेरी स्मॉल आहे किंवा निग्लिजिबल आहे. म्हणजे याचा अर्थ सर्वच्या सर्व एनर्जी जवळपास कशासाठी यूज झाली, म्हणजे थोडक्यात फोटॉननं इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर जेवढी काही केली होती, समजा 15,000 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी ट्रान्सफर केली असेल फॉर एक्झाम्पल, किंवा 10,000 वोल्ट इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी ट्रान्सफर केली असेल, तर तेवढी सर्वच्या सर्व एनर्जी तो इलेक्ट्रॉन ॲज अ कायनेटिक एनर्जी म्हणून काय करतो, यूज करतो. बरोबर आहे. म्हणून आपण एक इक्वेशन लिहू शकतो. समजा इनिशियल वेव्हलेंथ न्यू आहे, फायनल समजा न्यू नॉट आहे, तर त्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, इक्वेशन इथून स्टार्ट होते, लॉस इन फोटॉन एनर्जी इज इक्वल टू गेन इन इलेक्ट्रॉन एनर्जी. बरोबर आहे. लॉस इन फोटॉन एनर्जी इज इक्वल टू गेन इन इलेक्ट्रॉन एनर्जी. मग आता लॉस इन फोटॉन एनर्जी किती आहे, फोटॉनची इनिशियल एनर्जी होती एच न्यू. बरोबर आहे. किती होती, एच न्यू होती. परत दुसरी एक डायग्राम आहे पुस्तकामध्ये, ते तुम्हाला मी काढून दाखवतो. एच न्यू मायनस लॉस लॉस म्हणजे थोडक्यात फायनल एनर्जी किती आहे, एच न्यू डॅश आहे. ह्याच्यावरून आपण लॉस काढला, इज इक्वल टू काय येईल, कायनेटिक एनर्जी येईल, इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. आता याच्यानंतर आणखीन एक त्यांनी सांगितले की फर्स्ट चॅप्टरमध्ये मोमेंटम ऑफ मासलेस पार्टिकलचं एक इक्वेशन आहे. दिस इक्वेशन इज गिव्हन बाय ई इज इक्वल टू पी सी. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला 12वीच्या पुस्तकामध्ये हे इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये डी ब्रॉगली हायपोथिसिस, परत एक वेळेस सांगतो, डी ब्रॉगली हायपोथिसिस याच्यामध्ये इक्वेशन दिलेलं आहे. डी ब्रॉगली या सायंटिस्टनं काय केलं, वेव्हच्या प्रॉपर्टीज पार्टिकलच्या प्रॉपर्टीजसोबत लिंक केल्या एका इक्वेशन थ्रू. ते इक्वेशन हे आहे. वेव्हच्या प्रॉपर्टीज काय आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, वेव्हलेंथ आहे, वेव्हच्या प्रॉपर्टीज आहेत. आणि पार्टिकलच्या प्रॉपर्टीज म्हणजे काय, एनर्जी आहे किंवा मोमेंटम आहे. यांच्यासोबत या इक्वेशनला, हे इक्वेशन कसं आलं ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर 12च्या पुस्तकामध्ये आहे किंवा नेटवर देखील अवेलेबल आहे. तर ई इज इक्वल टू पी सी असं हे इक्वेशन आहे. याच्यात काय केलं तर डी ब्रॉगलीनं वेव्हच्या प्रॉपर्टीज, इथं लिहितो दिसतो बघा, वेव्हच्या प्रॉपर्टीज पार्टिकलच्या प्रॉपर्टीजसोबत लिंक केल्या एका इक्वेशन थ्रू. ते इक्वेशन आहे ई इज इक्वल टू पी सी. आणि याच्यावरूनच आपण काय करू शकतो, मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल ऑर फोटॉन इज गिव्हन बाय पी इज इक्वल टू ई बाय सी. मोमेंटम ऑफ फोटॉन इज गिव्हन बाय पी इज इक्वल टू ई बाय सी. ई म्हणजेच एच न्यू डिवायडेड बाय सी. हे जे वरचं इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर 1 द्या, याला इक्वेशन नंबर 1. आता याच्यानंतर पहा, आपल्याला माहीत आहे की मोमेंटम ही काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. बरोबर आहे. ज्याला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन देखील आहे. बरोबर आहे. मग इथं आपण काय म्हणू शकतो, इन द कोलिजन मोमेंटम मस्ट बी कॉन्झर्व्ड इन इच टू म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन्स. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे कसं आहे, कॉन्झर्व्ड आहे. आता इथं 2 डायरेक्शन्स आहेत. एक कुठलं, हे जे डायरेक्शन आहे हे डायरेक्शन कुठलं आहे, डायरेक्शन ऑफ फोटॉन, आणि दुसरं इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला गेला आहे. या दोघांमधला अँगल पुस्तकामध्ये या ठिकाणी फाय कन्सिडर केलेला आहे. तो देखील आपण इथं फायच कन्सिडर करणार आहोत. फाय इज द अँगल बिटवीन इनिशियल डायरेक्शन ऑफ फोटॉनचं हे इनिशियल किंवा ओरिजिनल डायरेक्शन आहे त्याच्यामधला, आणि स्कॅटरिंग फोटॉनचं डायरेक्शन, या दोघांमधला अँगल फाय आहे. आणि हे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला गेला आहे, आणि हे इनिशियल डायरेक्शन ऑफ फोटॉन आहे. या दोघांमधला अँगल आपण या ठिकाणी थीटा कन्सिडर केला आहे. बघा आता इथं आपण इथं जर जे डायरेक्शन आहे मोमेंटमचं ते जर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं, इथं आपण सुरुवातीला काय पाहिलं, हा जो इन्सिडंट फोटॉन आहे, इन्सिडंट फोटॉन याची एनर्जी ई इज इक्वल टू किती आहे, एच न्यू आहे. त्याचं मोमेंटम पी इज इक्वल टू एच न्यू बाय सी आहे. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन हा रेस्ट पोझिशनला होता असं आपण कन्सिडर केलं बिफोर द कोलिजन. ज्यावेळेस कोलिजन होणार होतं त्यावेळेस इलेक्ट्रॉन हा रेस्ट पोझिशनला आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणचं मोमेंटम किती आहे, पी इज इक्वल टू 0, आणि त्या ठिकाणी असणारी एनर्जी किती आहे, ई इज इक्वल टू mc² एवढी आहे. बरोबर आहे. मग आता इथं जर पाहिलं आपण पुस्तकामध्ये डायग्राम आहे, ती डायग्राम तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. इथं बघा, या डायरेक्शनला हा तुमचा स्कॅटर्ड फोटॉन गेलेला आहे,
याचं आफ्टर द स्कॅटरिंग त्याच्यामध्ये असणारे जे मोमेंटम आहे ते एच न्यू डॅश बाय सी आहे. इनिशियल मोमेंटम एच न्यू बाय सी होतं. आफ्टर स्कॅटरिंग एच न्यू डॅश बाय सी जे स्प्लिट झालं एक या डायरेक्शनला आणि एक परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोटॉन. हे इनिशियल डायरेक्शन जे आहे याला परपेंडिक्युलर म्हणजे या डायरेक्शनला. मग हा अँगल समजा तुमचा फाय आहे तर हा येईल एच न्यू डॅश बाय सी हे कॉस फाय जे ओरिजिनल डायरेक्शन यायला पाहिजे होतं ते. आणि याला परपेंडिक्युलर काय येईल तुमचं या ठिकाणी एच न्यू डॅश बाय सी इंटू साईन फाय. बघा दिसते का हे काय सांगितलं या ठिकाणी या डायरेक्शनला फोटॉन गेला बरोबर आहे. मग ते काय झालं या ठिकाणी स्प्लिट झालं म्हणजे हा ॲक्च्युअल वेक्टर इकडे यायला पाहिजे. आता इथं आपल्याला दाखवता येत नाही त्यामुळं आपण इथं दाखवलेलं आहे. हे डायरेक्शन कसं आहे परपेंडिक्युलर टू द इनिशियल डायरेक्शन ऑफ फोटॉन आहे बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर या डायरेक्शनला हे येते हे एच न्यू डॅश बाय सी असं असेल बरोबर आहे. अशा पद्धतीनं हे तुमचं इनिशियल डायरेक्शन असेल बरोबर आहे आणि या डायरेक्शनला तुमचं ओरिजिनल डायरेक्शन असेल. अशा पद्धतीनं हे 3 डायरेक्शन आपण दाखवले. तसंच सेम खाली इलेक्ट्रॉनचं आहे बरोबर आहे. इलेक्ट्रॉनचं हे ओरिजिनल डायरेक्शन हे यायला पाहिजे होतं. इलेक्ट्रॉनचं मोमेंटम पी कॉस थिटा अँगल थिटा आहे इथं. हे या डायरेक्शनला येईल हे तुमचं इलेक्ट्रॉनचं ओरिजिनल डायरेक्शन आणि त्याला परपेंडिक्युलर म्हणजे इथं जे आपण इथं काढले हा आहे पी साईन थिटा हा अँगल थिटा आहे ठीक आहे. हे झाले दोघांचे पण डायरेक्शन्स. आता याच्यावरून पुढचं इक्वेशन काय येईल बघा. इथं आपण काय म्हणू शकतो द इनिशियल फोटॉन मोमेंटम इज एच न्यू बाय सी and the scattered photon momentum is h nu dash by c and the initial and final electron momentum are respectively 0 and p. बरोबर आहे कारण इनिशियल मोमेंटम किती होतं इथं 0 आणि नंतर ते किती झालं p झालं. मग या डायरेक्शनला p cos थिटा आणि परपेंडिक्युलर डायरेक्शनला p sin थिटा आणि हे ओरिजिनल p आहे ठीक आहे. मग इथं आपण काढू शकतो इन द ओरिजिनल फोटॉन डायरेक्शन. ओरिजिनल फोटॉन डायरेक्शन जे आहे या डायरेक्शनला काय काय होते इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. आता इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम बरोबर आहे. इनिशियल मोमेंटम किती आहे एच न्यू बाय सी इथं दिसते आपल्याला सुरुवातीला वरच्या बाजूला हे एच बघा हे का इथं एच न्यू बाय सी हे वरच्या बाजूला एच न्यू बाय सी प्लस इलेक्ट्रॉनचं इनिशियल मोमेंटम किती आहे 0 इज इक्वल टू फोटॉनचं त्या ॲक्सिसच्या अलॉंग आपण मेजर करतो आहे म्हणजे थोडक्यात इनिशियल पाथच्या अलॉंग आपण मेजर करतो आहे. मग हे फायनल मोमेंटम किती आहे फोटॉनचं एच न्यू डॅश बाय सी या डायरेक्शनच्या अलॉंग कोण आहे कॉस कंपोनंट आहे हा कॉस फाय प्लस या डायरेक्शनच्या अलॉंग इलेक्ट्रॉनचा कुठला मोमेंटमचा कंपोनंट आहे तर तो देखील कॉसच आहे पी कॉस थिटा बरोबर आहे. याला इक्वेशन नंबर 2 द्या. त्याच्यानंतर अँड परपेंडिक्युलर टू इट्स डायरेक्शन त्याला या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असणं डायरेक्शन हो का हे एक आहे आणि हे एक आहे. या डायरेक्शनला कोण आहे बघा इकडं दिसतंय का या डायरेक्शनला हे परपेंडिक्युलर ह्याला इनिशियल डायरेक्शनला हे एक आहे वरचं आणि हे खालचं एक आहे. याला परपेंडिक्युलर हे एच न्यू डॅश बाय सी साईन फाय आणि या ठिकाणी पी साईन थिटा आहे. आता या डायरेक्शनला इनिशियल फायनल मोमेंटम बघा हे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम काय येईल मग त्या डायरेक्शनला 0 इज इक्वल टू किती होतं 0 इज इक्वल टू वरच्या बाजूला आहे एच न्यू डॅश बाय सी साईन फाय प्लस काय येईल पी साईन थिटा. इक्वेशन नंबर 3 हे झाले आपली इक्वेशन 1 2 3. आता या 3 इक्वेशनवरून पुढे काय करता येते बघा. आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की फाय हा अँगल कुणामधला आहे तर इनिशियल डायरेक्शन ऑफ फोटॉन अँड स्कॅटर्ड फोटॉन आणि थिटा हा कुणामधला आहे तर इनिशियल डायरेक्शन ऑफ फोटॉन अँड रिकॉईल ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ज्या डायरेक्शनला गेला आहे इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसतं इथं हे इनिशियल डायरेक्शन या डायरेक्शनला गेला फोटॉन बरोबर आहे आणि या डायरेक्शनला कोण गेलं इलेक्ट्रॉन. हा फाय अँगल आणि हा थिटा अँगल हे आपल्याला माहीत असावं. आता काय करायचं आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला रिलेशन तयार करायचे. मी तुम्हाला अगोदर सांगितले डिफरन्स बिटवीन वेव्हलेंथ
कुणाची वेवलेंथ तर इनिशियल अँड फायनल वेवलेंथ ऑफ फोटॉन आणि अँगल फाय. या तिघांमधलं रिलेशन या दोघांमधलं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचे बाय युजिंग दीज 3 इक्वेशन्स. मग हे जे पहिलं इक्वेशन 2 आणि 3 आहे या दोन्ही इक्वेशनला आपण काय करू, सीने मल्टिप्लाय करू. तर ते इक्वेशन कसं होईल बघा. इकडे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 तुम्ही जर हे लिहून घेत असाल तर त्याच्यामध्ये बघा, त्यात इक्वेशन 2 काय होतं आपलं, एच न्यू बाय सी. एच न्यू मी तुम्हाला लिहून दाखवतो. एच न्यू बाय सी प्लस 0 इज इक्वल टू एच न्यू डॅश बाय सी कॉस फाय प्लस पी कॉस थिटा. याला आपल्याला सीने मल्टिप्लाय करायचं आहे. हे सीने मल्टिप्लाय केलं मी, हे सी आणि हे सी. काय झालं, सी अँड सी गेट कॅन्सल, या ठिकाणी 0 होईल. हे सी आणि सी कॅन्सल, हे पी सी आलं. म्हणजे बघा पी सी इज इक्वल टू पी सी कॉस थिटा इज इक्वल टू, याला इकडे घेतो मी, एच न्यू मायनस एच न्यू डॅश कॉस फाय. मग काय आलं, हे पी सी कॉस थिटा बरोबर आहे इज इक्वल टू, एच कॉमन काढलं काय येईल त्या ठिकाणी, किंवा एच न्यू कॉमन काढू नका, ॲज इट इज राहू द्या. एच न्यू मायनस एच न्यू डॅश कॉस फाय. आता याच्यानंतर बघा सेकंड इक्वेशन जे आहे, थर्ड इक्वेशन जे आहे, थर्ड इक्वेशनला आपण दोन्ही साईडनं सीने मल्टिप्लाय केलं तर ते कसं होईल, 0 इंटू सी 0 इज इक्वल टू एच न्यू डॅश बाय सी इंटू सी, सी सी गेट कॅन्सल, एच न्यू डॅश काय या ठिकाणी साईन फाय मायनस पी सी साईन थिटा. ह्याला रिअरेंज करा, इकडे घ्यायला काय होईल, पी सी साईन थिटा इज इक्वल टू एच न्यू डॅश साईन फाय. ह्याला इक्वेशन नंबर समजा 4 द्या, याला इक्वेशन नंबर 5 द्या. आता याच्यानंतर काय करायचं बघा आपल्याला, बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग दोन्ही इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 स्क्वेअर केला आणि एकमेकामध्ये ॲड केले. लेफ्ट साईडमध्ये राईट साईडमध्ये. तर आपल्याला इक्वेशन कसं मिळेल बघा, या साईडचा स्क्वेअर म्हणजे काय होईल, पी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि हे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 आलं इज इक्वल टू. आता याचा स्क्वेअर करायचा आपल्याला, काय होईल याचा स्क्वेअर कसा येईल, याचा स्क्वेअर येईल एच न्यू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 न्यू इंटू एच न्यू डॅश इंटू कॉस फाय प्लस काय होईल एच न्यू डॅश ब्रॅकेट स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. कुठलं, ह्या इक्वेशनची राईट साईड. या इक्वेशनच्या राईट साईडचा स्क्वेअर काय येतो, प्लस एच न्यू डॅश स्क्वेअर साईन स्क्वेअर फाय. आता याच्यात जर बघितलं आपण तर परत काय येते, कॉस स्क्वेअर फाय प्लस साईन स्क्वेअर फाय. हे काय झालं कॉमन, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली 1 आली. परत एक वेळेस लिहितो खालच्या बाजूला, पी स्क्वेअर सी स्क्वेअर इज इक्वल टू काय या ठिकाणी, हे एच न्यू स्क्वेअर 2 इंटू एच न्यू डॅश इंटू कॉस फाय प्लस एच न्यू डॅश ब्रॅकेट स्क्वेअर साईन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फायची व्हॅल्यू काय आली, परत एक वेळेस 1 आली. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर 6 द्या. आता त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट वी इक्वेट द 2 एक्सप्रेशन्स फॉर द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकलची टोटल एनर्जी. हे एक्सप्रेशन याच्या अगोदर झालेलं आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये या बुकच्या, किंवा 11 पण देखील झालेलं आहे. ई इज इक्वल टू त्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी प्लस त्याची सुरुवातीची एनर्जी किती होती, MC स्क्वेअर बरोबर आहे. आणि ते डायगोनलच्या अलॉंग मूव्ह झाला, त्याच्यामुळं ई इज इक्वल टू त्याचा मॅग्निट्यूड फॉर्म काय येईल, ई इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KE स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीचा स्क्वेअर हा m⁻², c⁻⁴ असा येतो, आणि MC स्क्वेअरचा जर स्क्वेअर केला तो परत हाच येतो, म्हणजे मोमेंटम MCचा स्क्वेअर m² c² p स्क्वेअर येईल, आणि हे एकदा c स्क्वेअर अशा पद्धतीनं. मग आता हे जे बुक आहे या बुकच्या पहिल्या चॅप्टरमध्ये हे इक्वेशन दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. लोकनाथनचं हे बुक आहे. त्याच्यामध्ये बघा इकडं, त्याच्या पुढे काय केलं, हे दोन इक्वेशन समजा इक्वेट केले, KE प्लस MC स्क्वेअर त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू या साईडचा स्क्वेअर काय होईल, स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल, म्हणजे m⁻² c⁻⁴ प्लस p स्क्वेअर c स्क्वेअर. याला तुम्ही स्क्वेअर केलं तर काय येतो, KE स्क्वेअर
प्लस 2ke इंटू एम सी स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर काय येईल एम रेस टू 2 सी रेस टू 4 इज इक्वल टू एम रेस टू 2 सी रेस टू 4 प्लस काय येईल पी स्क्वेअर सी स्क्वेअर असं येईल. बरोबर आहे. मग हे काय होईल हे कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी काय काय राहतं या ठिकाणी पी स्क्वेअर सी स्क्वेअर इज इक्वल टू के ई स्क्वेअर प्लस 2mc स्क्वेअर इंटू के ई. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा आपल्याला पाठीमागं एक सुरुवातीचं इक्वेशन नंबर 1 काय होतं लॉस इन फोटॉन एनर्जी इज इक्वल टू गेन इन इलेक्ट्रॉन एनर्जी दॅट इज कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय होतं के ई इज इक्वल टू एच न्यू मायनस एच न्यू डॅश हे इक्वेशन आपल्याकडं होतं. हेच इक्वेशन काय करायचं या वरच्या ह्याच्यामध्ये ठेवून टाका. मग ते इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल बघा इकडं. मग थोडक्यात कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू वरच्या इक्वेशनमध्ये जर ठेवली तर काय होते बघा. आता याच्यामध्ये हे पी स्क्वेअर सी स्क्वेअर ॲज इट इज याचा स्क्वेअर म्हणजे एच न्यू मायनस एच न्यू डॅश त्याचा स्क्वेअर प्लस 2mc स्क्वेअर कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू एच न्यू मायनस एच न्यू डॅश. बरोबर आहे. आता याच्यानंतर बघा पाठीमागच्या इक्वेशनला आपण सॉल्व्ह केलं तर कसं येईल पी स्क्वेअर सी स्क्वेअर एच न्यू मायनस एच न्यू डॅश त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे काय होतो एच न्यू स्क्वेअर मायनस 2h न्यू इंटू एच न्यू डॅश प्लस एच न्यू डॅश ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. प्लस 2mc स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एच न्यू मायनस एच न्यू डॅश. आता ही जी व्हॅल्यू आहे हे जे काही इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 7 असेल. पुट दिस इक्वेशन इन इक्वेशन 6. इक्वेशन 6 आपण पाहिलं होतं बघा त्या ठिकाणी पी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं एच न्यू स्क्वेअर मायनस 2h न्यू इंटू एच न्यू डॅश कॉस तिथं थिटा झालं चुकून ते कॉस फाय करा प्लस एच न्यू डॅश स्क्वेअर पुस्तकात चुकलेलं आहे ते कॉस फाय आहे त्या ठिकाणी. ती इक्वेशन लिहून दाखवतो मी तुम्हाला. पी स्क्वेअर सी स्क्वेअर हे इक्वेशन 6 आहे जे मी आता लिहितोय. एच न्यू स्क्वेअर मायनस 2h न्यू इंटू एच न्यू डॅश इंटू कॉस फाय प्लस एच न्यू डॅश स्क्वेअर. या इक्वेशनमध्ये पी स्क्वेअर सी स्क्वेअरची ही व्हॅल्यू पुटअप करायची. म्हणजे लेफ्ट साईडला ही पूर्ण व्हॅल्यू घ्यायची. लेफ्ट साईडला जर ही पूर्ण व्हॅल्यू घेतली आणि सॉल्व्ह केलं तर कसं होईल ते इक्वेशन बघा इकडं मी इथं तेवढं करत बसत नाही. ठीक आहे दाखवतो. एच न्यू स्क्वेअर ही व्हॅल्यू जी आहे पी सी स्क्वेअरची ती याच्यात ठेवायची आपल्याला. बरोबर आहे. ती व्हॅल्यू काय आहे एच न्यू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2h न्यू इंटू एच न्यू डॅश प्लस एच न्यू डॅश ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2mc स्क्वेअर इंटू एच न्यू मायनस एच न्यू डॅश. बरोबर आहे. इज इक्वल टू ही व्हॅल्यू एच न्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2h न्यू इंटू एच न्यू डॅश इंटू कॉस फाय प्लस एच न्यू डॅश स्क्वेअर. आता याच्यात जर पाहिलं आपण तर इकडल्या साईडला एच न्यू ब्रॅकेट स्क्वेअर आहे इथं पण आहे ते काय झालं कॅन्सल. बरोबर. इथं एच न्यू डॅश ब्रॅकेट स्क्वेअर आहे इथं पण आहे हे झालं कॅन्सल. मग आता राहिलं काय या ठिकाणी तर काय 2mc स्क्वेअर इंटू एच न्यू मायनस एच न्यू डॅश याला मी काय करतो एका साईडला घेतो. मग काय होईल इक्वेशन हे 2mc स्क्वेअर एच न्यू मायनस एच न्यू डॅश इज इक्वल टू याला इकडल्या बाजूला घ्या. ही जी टर्म आहे त्याला इकडल्या बाजूला घ्या प्लस होईल. बरोबर आहे. कॉमन काय निघते 2h न्यू इंटू एच न्यू डॅश. बरोबर आहे. इंटू इथं काय राहिलं 1 मायनस इथं काय राहिलं कॉस फाय. ठीक आहे. आता याच्यानंतर ही जी काय इक्वेशन आहे या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं आहे 2h स्क्वेअर सी स्क्वेअरनं आपल्याला डिव्हाइड करायचं. या साईडला देखील आणि या साईडला देखील 2h स्क्वेअर सी स्क्वेअरनं आपण त्याला डिव्हाइड केलं तर कसं होईल ते इक्वेशन हे 2 आणि 2 गेट कॅन्सल. याच्यामधून एच आपण कॉमन काढलं तर इथला स्क्वेअर कॅन्सल होईल. हे सी स्क्वेअर कॅन्सल. हे 2h कॅन्सल म्हणजे स्क्वेअर कॅन्सल झाला. इथं सी स्क्वेअर राहिलं. या इक्वेशनमध्ये काय राहील m/h इंटू हे एच आपण बाहेर काढले म्हणजे ब्रॅकेटमध्ये न्यू मायनस न्यू डॅश
इज इक्वल टू इथं काय राहिलं न्यू बाय सी इंटू न्यू डॅश बाय सी म्हणजे सी स्क्वेअर इंटू 1 मायनस कॉस फाय. आता इथं आपल्याला माहीत आहे याला जर समजा आपण इथं सीनं अरेंज केलं, सीनं याला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं लॅम्बडा, कारण आपल्याला इक्वेशन आहे कुठलं न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. बरोबर आहे. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल, लॅम्बडा इज इक्वल टू काय येते, लॅम्बडा इज इक्वल टू सी बाय न्यू आणि 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू काय येते न्यू बाय सी. मग आपल्याला इथं लॅम्बडाच आणायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं न्यू आहे त्याला सीने डिवाइड करावं लागेल. म्हणजे या इक्वेशनला परत मी हे सी घेतो आणि ह्या ब्रॅकेटच्या अंडर सी म्हणजे इथं एक सी आणि इथं एक सी, हे कॉमन निघालं तर सी गेट कॅन्सल. इक्वेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही. ठीक आहे. म्हणजे हे इक्वेशन कसं झालं अशा पद्धतीनं. मग याला आज आपण काय लिहू शकतो एम सी डिवायडेड बाय एच इंटू ब्रॅकेट 1 बाय लॅम्बडा मायनस 1 बाय लॅम्बडा डॅश. बरोबर आहे. इज इक्वल टू इथं काय होईल 1 बाय लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा डॅश म्हणजे हे 1 मायनस कॉस फाय डिवाइड बाय लॅम्बडा इंटू लॅम्बडा डॅश. याला सॉल्व करा, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हे कॅन्सल होईल हे दोन. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होते करून दाखवतो, एम सी डिवायडेड बाय एच इंटू क्रॉस मल्टिप्ली लॅम्बडा डॉट लॅम्बडा डॅश मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 1 मायनस कॉस फाय डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू लॅम्बडा डॅश. हे झालं कॅन्सल. मग आपल्याला हेच फाइंड आउट करायचे, फायनल वेव्हलेंथ मायनस इनिशियल वेव्हलेंथ इज इक्वल टू याला इकडे घ्या एच बाय एम सी इंटू 1 मायनस कॉस फाय. हेच इक्वेशन कॉम्प्टनचं इक्वेशन आहे. या इक्वेशनचा यूज करून आपण चेंज इन वेव्हलेंथ फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी हा पॉईंट संपला. आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू.